जो विषय आपण घेतलेला आहे अभ्यासासाठी तो विषय जरा निराळा विषय आहे. इतर वेळी आपण उपनिषद आपलं जे पूर्वेचं सगळं तत्वज्ञान या विषयावर आपण बोलत आलेलो आहोत. यातलाच एक हा भाग आहे तो म्हणजे आमचा विषय ज्योतिषशास्त्र आणि उपासना असा घेतला. आता ज्योतिषशास्त्र आणि उपासना असा विषय घेण्यामागचं कारण काय, तर लोकांना असं वाटेल की हे दोन विषय तर पूर्ण वेगवेगळे आहेत, एकमेकांशी त्यांचा काही संबंध नाही. पण तसं नसून ज्योतिषशास्त्राचा जो गाभा आहे तो मुळात म्हणजे उपासना नाही, हे आपल्याला प्रथम प्रतिपादित केलं पाहिजे. आता मग प्रश्न पडतो की मी जेव्हा ज्योतिषशास्त्र म्हणतोय आणि उपासना म्हणतोय, हे दोन शब्द मी वापरलेले आहेत त्या क्षणात, त्याचं आपण नेहमीप्रमाणे विभाजन करूया शब्दांचं आणि त्याच्या खोलात जायचा प्रयत्न करूया. म्हणजे आज तुम्हाला इथून परत जाताना ज्योतिषशास्त्र आलं कुठून, त्याचं मूळ कुठे आहे, उगम कुठे आहे आणि त्याचा उपासनेशी मुळात कसा संबंध आहे जो मी जोडण्याचा प्रयत्न करतो, हे पूर्णपणे कळायला हवं. तर असा हेतू घेऊन आपण हे भाषण सुरू करूया, हा अभ्यास सुरू करूया. मूलतः ज्योतिष हा जो शब्द आहे तो ज्योत ह्या शब्दावरून आलेला आहे. ज्योत आणि ईश असा शब्द आहे. आता हा जो ईश आहे, हा जो ईश आहे तो रस्व ईश आहे. जो ज्योत आणि ईश हा ईश रस्व आहे. ईश या शब्दाचा अर्थ फेकणे आणि ज्योत म्हणजे तेज. तेज फेकण्याची जी गोष्ट आहे ती ज्योतिष असा मुळातला अर्थगर्भ त्याचा अर्थ आहे. आता हे तेज कोण फेकतात, तर आपल्याला माहिती आहे की तारे तेज फेकलं होतं. ताऱ्यांकडनं आपल्याला रात्रीच्या आकाशात आपण जेव्हा ताऱ्यांकडे बघतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की तारे आपल्याकडे प्रकाश तेज फेकतात. जणू काही त्यांच्याकडनं तेजाचा आपल्याला वर्षा होतोय असं आपल्याला दिसतं. सूर्याकडे आपण बघितलं की आपल्याला दिसतो की सूर्याकडनं इतकं तेज येत असतं. ते ज्योतिष आहे, कारण की आकाशातली ज्योत आहे. मग आता पारंपरिक ज्योतिषशास्त्र जे आपण म्हणतो, पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा आपण जो अभ्यास करतो ज्याला फल ज्योतिष कथन किंवा फल ज्योतिषशास्त्र असं म्हणतात, त्याचा आणि या ग्रहांचा संबंध काय हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि माझ्या आयुष्यात अमुक अमुक गोष्ट घडते याचा संबंध ताऱ्यांशी कसा काय, हा मूलभूत प्रश्न आपल्याला पडला पाहिजे एक अभ्यासक म्हणून. याचं उत्तर आजवर निश्चितपणे कोणी दिलेलं नाही. पण नेहून पुण्यात राहणारे डॉक्टर परिवर्तक म्हणून होऊन गेले, अतिशय मोठे विद्वान पंडित होऊन गेले. तुम्हाला माहिती आहे त्यांचं नाव ऐकून असाल. त्यांनी त्यांच्या पुस्तकात देताना याचा उत्तम अनुभव केलेला आहे. हा अनुभव बाकी कुठेही आढळलेला नाहीये मला, हा त्यांच्याच पुस्तकात फक्त आढळला आहे. म्हणून आवर्जून त्यांचं नाव घेऊन सांगतो. हा अनुभव असा आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जी कर्म करतो, कुठल्याही प्रकारची जी आपली कर्म असतात ती पंचमहाभौतिक असतात, हे आपल्याला माहिती आहे. आता ही पंचमहाभूत कुठली, तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, बरोबर. आता असं आपण उदाहरण घेऊया की समजा आपण पोहायला गेलो, एखाद्या हौदामध्ये आपण पोहतोय. पोहायला गेलेलो असताना समजा पाणी माझ्या मानेपर्यंत पाणी आहे, इथपर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. मान आणि गळा पूर्ण पाण्यात आहे. असा नेहमी फक्त जे तोंड आहे माझं, जे शिर आहे ते फक्त पाण्याच्या वर आहे. आता असं धरून चाला की मी पाण्यामध्ये असं जोरात हात मारला, जोरात हात मारला, तर प्रथमतः काय घडेल, तर पाण्याची एक लाट उसळेल, बरोबर. पहिल्या माझ्या हाताला काय होईल, माझ्या हाताला पाण्याचा झटका बसेल. हे मला मिळालं प्रथम फळ त्या कृतीचं. आता हे कर्म नाही झालेलं अजून, ही माझी कृती झालेली, कारण तिथे अजून दुसरा जीव संबंधात नाहीये, मला तरी दिसत नाहीये तो, म्हणून आता मी त्याला कृती म्हणतो. ही जी मी कृती केली त्याचं तत्कालिक फळ मला काय मिळालं, तर माझ्या हाताला पाण्याचा जोरदार स्पर्श झाला, माझ्या हाताला जोरात फटका बसला पाण्याचा, कारण मी जोरात पाण्यावर मारलं म्हणून पाण्याने तेवढ्याच तीव्रतेने माझ्या हाताला ते पाणी बसलं. हा झाला वैज्ञानिक कृतीला प्रतिकृती असा नियम, माझं न्यूटनने सांगितलेला, हा मला दिसला. तर हे मला प्रथम दिसलं. आता झालं काय, मी पाण्यात फटका मारला हे मी विसरून गेलो. तो काय झालं, हे जे पाणी आहे त्या पाण्यात एक लाट उसळली आणि ती लाट गेली 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 हौदाच्या कडेला, हौद जिथे थांबतोय
हौदाचा जो बांध आहे त्याला आपटलं. त्या आपटलेल्या बांधावरनं ती लाट पडत आहे. आता तोवर झाला काय, मी इकडे माझ्या मित्रांबरोबर चेंडूने खेळतोय पाण्यात, समजा धरून चालू, आणि मी त्या मित्राकडे बघतोय आणि तेवढ्यात ती उसळलेली जी लाट आहे, जी परावर्तित होऊन आलेली आहे पाण्याची, ती आली आणि माझ्या नाकातोंडात पाणी गेलं. आता मी काय म्हणेन, अरे मी तर विसरून गेलो होतो, पाण्यात मी हात मारलाय, त्यामुळे लाट आपटून आलेली आहे परत, हे काही मला माहिती नाही. मग मी काय म्हटलं, अरे हे पाणी कुठनं आलं, मी काय असं केलं होतं म्हणून पाण्यात माझ्या नाकातोंडात गेलो, असं मी म्हणेन की नाही. आता हा झाला ज्योतिषशास्त्राचा गाभा. किती अचूक स्पष्टीकरण डॉक्टर वर्तकाने दिलंय ह्याचं मी तुम्हाला सांगतो मुद्दा, की ज्योतिषशास्त्र फलज्योतिष आलं कुठे. तर आता हा जो सगळा आता माझा जो प्रपंच झाला इथे, तो एका हौदात झाला. या हौदामध्ये काय घडलं, तर पृथ्वी तत्व पांढरचं शरीर पंचमहाभौतिक आहे, त्याने मी पाण्यात जोरात हात मारला. ते पाणी जलतत्वाचं असल्या कारणाने, जल हे तत्व आहे पंचमहाभौतिक, त्यामुळे ती जी प्रतिक्रिया आली, ती प्रतिक्रिया मला ती प्रतिक्रिया जी आहे, आवाज येतोय का तुम्हाला, आवाज, हॅलो, तर आपण बघितलं की ती लाट आली परावर्तित होऊन आणि माझ्या नाकातोंडात पाणी गेलं. हे का घडलं, कारण जलतत्व हे सूक्ष्म तत्व नाहीये, हे दिसणार तत्व आहे, जे आपल्याला हातात घेता येतं. जसं की पृथ्वी, पाणी, ही जी तत्व आहे ती आपल्याला उचलता येतात, ती आपल्याला स्पर्श करता येतात, बरोबर. पण आता हेच उदाहरण जर का आगीचं घेतलं तर, म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की जसं आपण सूक्ष्मतेत प्रवेश करत जातो खोलात, तसं क्रिया आणि प्रतिक्रिया ही जी गणित आहे ती थोडीशी आपल्याला कळेनाशी व्हायला लागतात. थोडक्यात जर का झालं तर आता मी जर का टेबलावर मेजावर हात जोरात मारला तर ह्याचं फळ माझ्या हाताला लागलेलं मला लागलीच कळेल, बरोबर की नाही. कारण हे शरीर पृथ्वी तत्वाचा जास्त अंश असल्या कारणाने त्याच्यामध्ये मला लागलीच त्याचा अनुभूती प्रचिती आहे. हे जलतत्वाचं घेतलं तर जलतत्वाचं कौलनिक दृष्ट्या लवकर येतं, तसंच पृथ्वी तत्वाप्रमाणेच आपण फळ अनुभवू शकतो. तिसरं तत्व कुठलं आहे याच्यावर सूक्ष्म, वायू तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, तेज तत्व आहे. तेज तत्व म्हणजे प्रकाशाचं तत्व. प्रकाश सुद्धा अमुक गतीने जेव्हा प्रक्षेपित केला जातो त्यावेळेला तिकडे एखाद्या निश्चित ठिकाणी तो पोहोचतो, हे आपल्याला दिसतं. म्हणजे तोही क्षेपण त्याचं केलं जातं, म्हणजे त्याला हे सिद्धांत लागू आहेत, सूक्ष्म पद्धतीने लागू आहेत, ते कळत नाही. आता माझ्या हातावर प्रकाश पडतोय, पण त्या प्रकाशाचं वजन मला जाणवतंय का, नाही जाणवत. आज हल्ली असं संशोधन निघालं आहे की प्रकाशाला सुद्धा वजन असतं. आता ते किती असतं ते वैज्ञानिकांनाच माहिती, अतिशय सूक्ष्मतेत ते असेल. पण जसं आपण जसं आपण सूक्ष्मतर पंचभूतांमध्ये जातो तसं आपल्या लक्षात येतं की ही क्रिया प्रतिक्रियेचं जे गणित आहे ते सूक्ष्मतर होत जातं आणि आपल्याला समजेल असं होत जातं. आता धरून चाला की हे झालं कृतीच्या बाबतीत, पाण्यात मी फटका मारणे आणि ती लाट उसळून माझ्या परत तोंडात पाणी जाणे ही कृती झाली. हे कर्म झालेलं नाहीये, कारण मी स्वतःशीच क्रिया केलेली आहे. आता असं धरून चाला तुम्ही की हेच मी जर का एखादं कर्म केलं, समजा एखादं रस्त्यात एखादा मनुष्य पाणी पित असेल आणि त्याच्याकडे पाण्याचा पाणी हिसकावून घेतो. आता हे कर्म झालं, हे दुष्ट कर्म झालं, मी त्या व्यक्तीला पाणी पिऊ दिलं नाही. आता वरवर बघायला गेलं तर हे जे घडतंय सगळं तर पंचमहाभूतांमध्येच घडतंय, म्हणजे त्याचं पंचमहाभूतांच्या नियमाप्रमाणे फळ मला लागलीच मिळायला पाहिजे, बरोबर की नाही. पण आपला कर्म सिद्धांत नावाची जी संकल्पना आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, हिंदू संस्कृतीत आहे, ती असं सांगते की कर्म आणि क्रियामधला फरक असा आहे की कर्म जे असतं ते हेतूवर अवलंबून असतं. मी जर का एखाद्या पाण्याचं भांडं एखाद्याकडनं हिसकावून घेतलं असेल आणि त्याच्यात विष असेल हे मला माहितीये, तर ते पुण्यकर्म झालं. आणि जर का खरं पाणी असेल आणि त्याच्याकडे हिसकावून घेतलं तर ते पापकर्म झालं. आणि त्या पापकर्माचा आणि पुण्यकर्माचा हिशोब जसाच्या तसा मिळतो. मग आपल्याला असा विचार केला पाहिजे की ह्या पंचमहाभूतांपेक्षा कुठलं तरी एक सूक्ष्म तत्व आहे ज्याला माझ्या मनातले सुद्धा भाव कळत असले पाहिजेत, बरोबर आहे.
मी कुठल्या हेतूने ती गोष्ट करतोय, हे जे ज्याला कळेल असं तत्व एक अस्तित्वात असायला हवं, हे गणितीय दृष्ट्या ते मान्य केलं पाहिजे. मग आपल्याला लक्षात येतं की आपल्या हिंदू धर्माने, आपल्या हिंदू संस्कृतीने एक तत्वाचा अभ्यास केला, ते म्हणजे ब्रह्मतत्व. आणि आपल्या लक्षात येतं की ह्या ब्रह्मतत्वाच्या लहरी या सगळ्या विश्वामध्ये भरून उरलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला माझ्या मनात सुसंकल्प किंवा कुसंकल्प येतो, त्यावेळेला तद अनुसार या तत्वांमध्ये लहरी सोडल्या जातात. आता जसं मी तुम्हाला हौदाचं उदाहरण दिलं, तसं ग्रहांचं उदाहरण घ्या. ही जी सगळी कर्म मी करतोय, आता मी समजा एखाद्या येता येता जर का एखाद्या गरजू व्यक्तीला जर का पोळी भाजी दिली असेल, तर हे माझ्या मनातलं त्या जो मनुष्य भुकेजलेला आहे त्याच्या मनात, त्याच्याबद्दलचा माझ्या मनातला भाव हे हा त्या ब्रह्मतत्वाला कळतो. आणि त्यामुळे माझ्यापासनं, त्या हेतूपासनं आणि त्या कृतीपासनं एक ब्रह्मतत्वाची लाट प्रक्षेपित केली जाते. आता ही जी लाट आहे ती माझ्या आजूबाजूला सगळीकडे प्रक्षेपित केली जाते. ही मी पृथ्वी तत्वावरून करत असल्या कारणाने पृथ्वीच्या बाहेरही ब्रह्मतत्व जातं. कारण त्याला कुठलाही अडचण येत नाही, कारण ते अतिशय सूक्ष्म तत्व असल्या कारणाने त्याला प्रतिहत करेल अशी कुठलीही शक्ती नाही ब्रह्मतत्वापेक्षा. आणि म्हणून ह्या ब्रह्मतत्वाच्या लाटा जसं माझ्या हाताने प्रक्षेपित केलेलं पाणी हौदाला आपटून आलं, तत्व या ब्रह्मतत्वाच्या लाटा ग्रहांना आपटतात, पृथ्वीच्या आजूबाजूला असलेल्या, आणि त्या ग्रहावरनं परत येतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या सौरमालेमध्ये नवग्रह आहेत. नवग्रह, सूर्य हा तारा आहे पण त्याला ग्रहच म्हटलेला आहे सोयीसाठी. तर आपल्याला लक्षात येतं की या सूर्यमालेतील नियमांप्रमाणे आपण बांधील असल्या कारणाने प्रामुख्याने आपल्याला कर्मफळ जी मिळतात ती सूर्यमालेच्या अनुषंगिक वैज्ञानिक सिद्धांतानुसारच मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ, जर का मी एखाद्याला तर तुम्हाला धरून मला काय सूर्यमालेशीच का निगडीत आहे तरी सांगतो. समजा या आपण इथे समोर आपण हा प्लॅटफॉर्म आपण समोर बघतोय, हे व्यासपीठ आपण समोर बघतोय, या व्यासपीठावरून समजा मी एखाद्याला धक्का देऊन खाली पाडलं आणि त्याच्या गुडघ्यात लागलं. समजा एखादा लहान मुलं आहे, त्याला मी दिला धक्का वाईटपणे आणि ते पडलं खाली. आता पडल्यानंतर त्याच्या गुडघ्याला लागलं. आता हे जे कर्म घडलं हे पृथ्वीवरच्या वैज्ञानिक नियमानुसार घडलं, बरोबर. हे जर काही चंद्रावर त्याला ढकलत असतं चंद्रावर, तर तो पडला नसता, आणि गुरुत्वाकर्षण कमी आहे, तो अलगद खाली आला. म्हणजे इथे जे कर्म घडतंय, जे पापकर्म घडतंय, ते कदाचित चंद्रावर पापकर्म घडेल असं नाही. आता तुम्हाला कळलं की का नवग्रहच धरले गेले ज्योतिषशास्त्रामध्ये. नवग्रह धरले गेले त्याचं कारण आता ह्या घडामोडीला पृथ्वीवर तुम्ही काम करत असल्याने मला जी फळं मिळत आहेत ती ह्या विज्ञानाला अनुसरून मिळत आहेत आपल्या ह्या सौरमालेतल्या. त्याचं मी तुम्हाला गणितही सांगितलं की ब्रह्मतत्वाच्या लहरी माझ्या हेतून न प्रसारित होऊन ब्रह्मतत्वाच्या लहरी ग्रहांवर जाऊन आदळतात आणि त्यांच्याकडनं परत येऊन फळं मला मिळतात. आता फळं कशी मिळतात ज्योतिषशास्त्रात याचंही विधान केलेलं आहे, आणि ते सुद्धा हा जो सिद्धांत वर्तकांनी सांगितलेला आहे, डॉक्टर कोहली वर्तकांनी सांगितला, त्याला अनुकूलच मिळतात. कशी ती तुम्हाला सांगतो. बुध हा ग्रह आपल्या सगळ्यात जवळ आहे. बुध मंगळ आपल्या जवळचे ग्रह आहे, आणि म्हणून फलज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा कुंडल्यांचा अभ्यास करताना सुद्धा मंगळाची, बुधाची, सूर्याची ही फळं महिन्याने दिलेली आहेत, कारण ती झटकन मिळणारी आहेत. आणि म्हणून त्यांचं फलकथन करताना एकेका महिन्यात राशी बदल सांगितलेला आहे, आणि राशी बदलानुसार फळं मिळत असतात आपल्या कारणाने. म्हणून चंद्र, सूर्य, बुध आणि मंगळ हे जे ग्रह आहे, आणि शुक्र सुद्धा, हे ग्रह तौलनिक दृष्ट्या जवळ असल्या कारणाने त्यांची जी फळं सांगितलेली ती लागलीच मिळतात असं विधान केलेलं आहे. झटकन मिळणारे ग्रह आहेत. पण शनी सारखा ग्रह, गुरु सारखा ग्रह, शनी ह्या ग्रहाला सांगताना उशिरा फळ का दिलंय, कारण तो सौरमालेत सगळ्यात दूरचा ग्रह आहे. ब्रह्मतत्वातनं तिकडून लहरी आपल्यापर्यंत येण्यास काय लागणार, आणि म्हणून ते फळ मिळायला उशीर होणार. कदाचित एक मृत्यूमध्ये घडेल, पुढच्या जन्मात मिळतील. आणि म्हणून आपल्या शास्त्राने पुनर्जन्म सिद्धांतही त्याला अनुसरून सांगितलं की प्रत्येक वेळी असं घडेल असं नाही.
समजा उदाहरण तुम्हाला अजून एक देतो, तुम्हाला ह्याच्यात मौज वाटेल फार हे उदाहरण. समजून धरून चाला, एक 80 वर्षाची व्यक्ती आहे, 80 वर्षाची, आणि ती अतिशय सद्गुणी आहे, समजून चाला. हा, पण समजा तिच्या काहीतरी मानसिक विकृती आली अचानक, प्रारब्धाने म्हणा किंवा काहीतरी झालं, आणि त्या भरात ती अशी झाल्यामुळे तिचं बिथरच्या कारणाने तिने अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडला तिच्यामध्ये, समजा धरून चाल की काहीतरी तिने केलं, चुकून सुरा लागला म्हणा, काहीतरी लागला, 80 वेळा त्या व्यक्तीचं धरून चाल, आणि तिच्याकडनं चुकून एखाद्याचा मृत्यू घडला, वय वर्ष 80, त्या व्यक्तीच्या हातून कोणाचा तरी मृत्यू घडला. आता धरून चाला त्या व्यक्तीला काहीतरी आजारही आहे, त्या आजाराने डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की 6 महिन्यात ती व्यक्ती मरणार आहे. तर आता हे जे कर्म त्या व्यक्तीकडून घडलं, कुठलं, त्याने ठार केलं नाही त्या व्यक्तीला, या गुन्ह्याची शिक्षा त्या व्यक्तीला या जन्मात झाली का? नाही. मग आता जर का मी धरून म्हटलं की न्यूटनचा नियम चुकीचा आहे, या कृतीला प्रतिकृती घडलीच नाही, तर चालेल का? तर नाही, कारण प्रतिकृती तर घडणारच आहे. पण 6 महिन्यात जर का ती व्यक्ती खरोखरच मेली, तर ती कृती जी आहे त्या कृतीचं जे फळ आहे, त्या कर्माचं, क्षमा करा, त्या कर्माचं जे फळ आहे, त्या कर्माचं फळ तर त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. मग ते केव्हा मिळणार, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि हा प्रश्न आपण ज्योतिषशास्त्रात अभ्यासात घेतला पाहिजे, जो भृगु ऋषींनी घेतला होता पूर्वीच्या काळात. तर भृगु ऋषी याच्यात असं म्हणतात की त्या व्यक्तीला, त्या भृगु ऋषींचा अतिशय सुंदर श्लोक आहे, तो श्लोक मी तुम्हाला सांगत नाही, पण त्याचा अर्थ सांगतो. ते म्हणतात की संचित कर्म, ज्या कर्मांचा परिपाक किंवा ज्या कर्मांचं फळ अमुक अमुक व्यक्तीला मिळालेलं नाही, ती कर्मफळ त्या व्यक्तीला दुसऱ्या जन्मामध्ये अशी शोधत येतात, जसं सहस्त्र गायींमध्ये वासरू बरोबर आपल्या मातेला शोधत येतो. वासराला जर का गायींच्या घोळक्यात सोडलं, तर वासरू बरोबर शोधत करता आपली गाय कुठली आहे, किती समान गाय ठेवा, त्याला बरोबर कळतं आपली आई कुठली आहे. अशी तरी उपमा दिलेली आहे भृगु ऋषींनी, किती चपखल उपमा दिलेली आहे, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात येतं की पुनर्जन्म सिद्धांतानुसार कुठलंही फळ अवश्यमेव भोक्तव्य कृतम कर्म शुभाशुभम, असं म्हटलेलं आहे की कुठलंही कर्म असेल, शुभ अशुभ, त्याचा परिणाम तुम्हाला भोगायलाच लागेल. ही झाली आता मी सांगितली तुम्हाला 15-20 मिनिटात ज्योतिषशास्त्राची कारणमीमांसा, की कर्मफळ कशी मिळतात हे तुम्हाला सगळ्यांना कळलं व्यवस्थित. म्हणजे आता जर का तुम्हाला कोणी विचारलं की ज्योतिषशास्त्रांचा ग्रहांचा संबंध कसा, तर तुम्ही सांगू शकाल. उद्या तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला कोणाला तरी नीट विशद करून सांगता येईल, असं मी गृहीत धरू. ठीक आहे. मग आता आपण व्याख्यानाचा जो पुढचा विषय आहे की ज्योतिषशास्त्र आणि उपासना, त्याच्याकडे मी थोडासा येतो. या गोष्टीमध्ये मी उपासना हा विषय का घेतलाय, तर मगाशी मी तसं म्हटलं की ज्योतिषशास्त्र हे जरी शास्त्र असलं आणि त्याचे काही सैद्धांतिक नियम जरी असले, तरी सुद्धा ज्योतिषशास्त्राच्या मुळाशी जो गाभा आहे त्याचा, तो म्हणजे उपासना आहे. आणि हा उपासना हा विषय केव्हा येतो हेही तुम्हाला सांगतो, आणि तो कसा आचरायचा याचे भृगु ऋषींनी जे सिद्धांत दिलेले आहेत तेही आपण त्याचाही वापर करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता प्रश्न येतो, उपासना येते कुठे? धरून चाला एखादी व्यक्ती आहे, माझ्या परिचयातल्याही अशा व्यक्ती आहेत ना की ज्यांना हे अनुभव आलेले आहेत, कदाचित तुमच्यापैकी अनेक जणांना आले असतील. आपल्या आयुष्यावर पूर्णपणे विचार करा आणि तुम्हाला एक निश्चित हे अनुभव आले असतील. हे बघा, एक माझ्या परिचयात व्यक्ती होती, त्यांना पाठदुखीचा फार त्रास होता, भयंकर पाठ दुखत असेल, आणि प्रचंड इलाज करून सुद्धा, अनेक डॉक्टरांना दाखवून सुद्धा काही इलाज होत नव्हता. तर मी स्वतः कुंडल्यांचा अभ्यास करत असल्या कारणाने 10 वर्ष जवळजवळ मी या विषयात आहे, कुंडल्यांचा अभ्यास करतो, म्हणून मला भृगु ऋषींनी सांगितलेलं निदान माहिती होतं ह्याच्यावरचं. भृगु संहितेमध्ये अशीच एक कथा आहे की एका बाईला प्रचंड पाठदुखीचा त्रास होता, आणि ती बाई भृगूंकडे आली, आणि भृगूंना म्हणाली की, म्हणजे त्या पत्रिकेविषयी चर्चा भृगूंची चाललेली असताना भृगू म्हणाले की ही जी बाई होती तिने आदल्या जन्मी असताना तिच्याकडे एक गुरांचा गोठा होता, त्यातल्या एका गाईला
एके दिवशी संतापाने इतकी जोरात पाठीत काठी मारली की तिची पाठ मोडली गाईची. आणि त्या गाईला तसंच उर्वरित आयुष्य घालवायला लागलं दुःखात, त्रासात. आणि ह्या जन्मी ती त्याचं जे फळ आहे आदल्या जन्मीचं ते ही बाई भोगते. आणि म्हणून हिने काय करावं तर ह्या जन्मी एखाद्या गायीचं संगोपन करावं आणि तिला क्षमा मागून, त्या गायीची क्षमा मागून तिची शुश्रूषा करावी, म्हणजे हिला हळूहळू आराम पडेल. तो सुद्धा लगेच पडणार नाही. त्याचंही कारण तुम्हाला सांगतो की तो का पडणार नाही, त्याचं कारण की हे उपाय केल्याने लागलीच परिणाम का होत नाही तेही सांगतो. त्याचाही मोठा विज्ञान आहे त्याच्यामध्ये, तेही सांगतो. तर हे केल्याने त्या बाईला लगेच आराम पडला. तर हे मला माहित असल्या कारणाने मी सहज म्हटलं त्या बाईंना की तुम्ही गोशाळेत जाऊन एखाद्या गाईला दत्तक घेतात ना, आपल्याला आता गोठे काही बाळगता येत नाही, म्हणून मी म्हटलं की गोशाळेत जा आणि तिथे जाऊन एखाद्या गाईला अमुक रोज म्हणा चारा देत जा, त्याच्या संगोपनासाठी पैसे देत जा. चारा सुद्धा आम्ही देता येत नाही कारण त्यांचे नियम असतात, बाहेरचा काही फायदा घालता येत. मग त्यांना पैसे देऊन त्याची शुश्रूषा करून घेणं त्या गाईची, एवढं मी करू शकतो. आणि मनोभावे त्या गाईला नमस्कार करा. आणि कुठलेही पैसे देऊन पूजा करण्याची काही गरज नाही. तुम्ही नमस्कार करा गाईला त्या आणि तिचं संगोपन करा जरा. तिला त्रास होणार नाही. किंवा आजूबाजूला जेव्हा जेव्हा रस्त्यात गाय दिसेल तेव्हा तिला काहीतरी खाऊ घाला. जेव्हा जेव्हा गाय दिसेल रस्त्यात, जायचीही गरज नाही. आपल्याला अनेक वेळा गाय दिसते. आठवड्यात ना आपल्याला एकदा तरी पुण्यात तरी अजून दिसतात गाय, बाहेर दिसतात. अशी अजून परिस्थिती आलेली नाही. तर म्हटलं त्यांना खायला घाला. तर त्या बाईची पाठदुखी 4-5 महिन्यात थांबली. लगेच थांबली नाही, पण हे केल्यानंतर 4-5 महिने गेले आणि 4-5 महिन्यांनी ती पाठदुखी जी होती ती थांबली, हळूहळू कमी झाली. आता भृगु ऋषींनी दिलेलं प्रमाण आजच्या काळात सुद्धा कसं चालतंय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात तिने असंच काहीतरी केलं असेल असं मानून आपण चालू आहे म्हणून तिला गुण आहे. आता माझ्याकडे ती दिव्य दृष्टी नाही भृगूंसारखी, म्हणून मला अचूक घटना तिची काय होती आदल्या जन्मीची हे कळलं नाही. पण भृगूंना ते ज्ञान होतं म्हणून ते अचूक घटना सांगू शकले. असेही काही लोक असतात, मी असे लोक बघितलेले आहेत की ज्यांच्याकडे ती दृष्टी होती आणि त्या दृष्टीने सांगायचे. एक कर्वे गुरुजी म्हणून होऊन गेले, तुम्हाला माहित असेल, ओंकारेश्वरच्या इथे वीर मारुती आहे बघा. वीर मारुती आणि लक्ष्मी नारायणाचं देऊळ आहे बघा. तिथे कर्वे गुरुजी नावाचे गुरुजी येत असत. फार मोठे विद्वान ज्योतिषी होते आणि ते इतके अचूक भविष्य म्हणजे त्यांना ती सिद्धीच होती की ते समोर आलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून त्याची अख्खी कुंडली सांगत आणि ग्रह डिग्री सकट सांगत. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. माझी त्याची कुंडली मला कळत असल्याकडे त्याने समोर स्पष्ट ग्रहादेशात सकट सांगितलं की कुठल्या कुठल्या कुंडलीत कुठे कुठे ग्रह आहेत आणि कुठल्या कुठल्या डिग्रीत आहेत. त्याचे अंशही सांगितलं ग्रहांचे. हे कुठलं तरी विलक्षण. म्हणजे फक्त चेहऱ्यावर कुंडली करणे असं काही जण करू शकत असतील, पण ग्रहांचे अंश सांगणं ह्याला मात्र सिद्धी मान्य करावा लागतो कुठेतरी. तर ते असे उपाय सांगत असत आणि म्हणून मी म्हटलं की हा विषय निराळा आहे. मग आता विषय येतो की उपासना हा विषय इथे कुठे येतो. तर माझ्या बघण्यात आलेलं आहे की धरून चाला, शनीचं आपण उदाहरण घेऊया. शनी ग्रहाचं उदाहरण घेऊया. शनीला मातेप्रमाणे म्हटलेलं आहे फलज्योतिषशास्त्रात की शनी फलं कशी देतो आणि शनीच्या फळांच्या मागे कारण काय असतं की तो मातेप्रमाणे एखादी आई जसं एखाद्या मुलाला शिक्षित करेल तशा प्रकारे शनीचं शिकवण असते. शनीची जी अधिकार असतो तो तशा पद्धतीने तो वागत असतो असं म्हटलेलं आहे. मी याच्यावर विचार केला की माता का म्हटली, तर मातेचंच का रूपक दिलं त्याला. तर मला असं लक्षात आलं की समजून चला की समजा एखादा मुलगा, एखादा मूल रोज आईला त्याला 6 वाजता उठवायचं आहे सकाळचं. त्याला 7 ला शाळेत जायचं असतं म्हणून 6 ला उठवायचंय. ते मूल काही उठत नाही. ते भयंकर खट्याळ मूल आहे आणि ते उठत नाही. आणि त्या मुलाला उठवायला आई येते रोज सकाळी 6 ला उठवते, बाबा उठ, 7 ला शाळेत जायचं. ते मूल परत झोपतंय 6:15 ला आई येतात फटका देते मुलाला, उठ, असं उठत नाहीस. मग फटका दिल्यावर मूल उठतंय, बरोबर. म्हणजे आपल्याला आता लक्षात आलं की काही लोकांना सात्विक, तामसी आणि राजसी या गुणांनुसार कधी काही जणांना शहाण्याला शब्दाचा मार आणि काही जणांना फटक्याचा मार, हे आपल्याला लक्षात आलं. मग असा जर का शनीला आपण लावला नियम तर आपल्याला लक्षात येतो की शनी सुद्धा जी फळं देत असतो कुंडलीतली ती काही जणांना जे सात्विक वृत्तीचे आहेत त्यांना प्रथम तो चांगली संगत देतो आणि 4 जणांकडे एखादी गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न करतो की बाबा
व्यसन आहे ना तुला, तर त्याला 4 लोक सांगणारी लोक भेटतील की अरे दारू पिऊ नकोस, सिगरेट पिऊ नकोस, सिगरेट कल्चर व्यसन करू नकोस, कुठले व्यसन करू नकोस. तो ऐकला तर ठीक, शनीचं जे फळ असतं ते 80% कमी होऊन मिळणार त्याला. त्याला आधी सिगरेट किंवा व्यसन केल्याचा त्रास होईल, पण तो थोडासा बघून तो त्याच्यातून मुक्त होईल. पण समजा एखादा दांडगेला व्यक्ती आहे की तो कोणाचंच ऐकत नाहीये, तर शनी काय करेल, एकदा त्याला संगतीत आणून बघेल चांगल्या, मग त्याला साम दाम दंड देईल. एकदा तो काय करेल, एकदा संगतीत आणेल, एकदा तो जरब देईल अधिकारी व्यक्तीकडनं त्याच्यासाठी, आणि तिसऱ्यांदा कुठे चांगला त्याला. हे तिसरं जे कुठनंच आहे त्या व्यक्तीला, हे कुठनं अनेकांच्या नशिबी येतं. कारण आपला तमोगुण जो असतो तो आपल्याला सत्ववृत्ती बळावू देत नाही. आणि म्हणून ही तमोगुण नाहीसा करण्यासाठी आणि ग्रहांची जी फलं आहे ती तीव्रतेने आपल्याला बसू नयेत म्हणून उपासना सांगितलेली आहे. या उपासनेने काय होतं, उपासना करायला लागल्यानंतर अमुक अमुक देवाची उपासना मी करायला लागलो. समजा शनीची दशा आहे, शनीच्या दशेत आपल्याला त्रास होतो, हे ठीक आहे. का त्रास होतो, कारण शनीला कर्मफल दाता असं म्हटलेलं आहे. आदल्या जन्माची जी काही संचित प्रारब्धाची कर्म असतात ती प्रारब्धाची कर्म प्रामुख्याने त्या दशेत भोगायला लागतात, हे आपल्याला अनुभवास येतं. म्हणून शनीला वाईट असं म्हटलं गेलेलं आहे, पण शनी हा वाईट नाही. क्रूर ग्रह म्हटलं गेलेलं असलं तरी तो वाईट नाही. शनी हा जे इनपुट आहे तेच आउटपुट म्हणून देतो, जे आत आलं तेच देतो, त्याच्या मनचं काही देत नाही. कुठलंही गोष्ट मनात ठेवून शनी या माणसाला आता गरीब करूनच सोडायचा असं शनी कुठल्याही प्रकारची विचार करून देत नाही. आपलं कुठलं तरी कर्म असतं, त्या कर्माचं फळ द्यायला तो बांधील आहे. जसा की शंकर बांधील आहे, परमात्मा शंकर, परब्रह्म शंकर हे नियमाने कर्माने फळ द्यायला बांधील आहे. अशा पद्धतीचे आपल्याला फळ मिळत असतात. आणि म्हणून आपल्या कर्म वाईट असल्या कारणाने आपण दुःख भोगत असतो. हे जोवर माणसाच्या लक्षात येत नाही तोवर त्याला वाटत राहतं की अरे मी दुःख आहे, माझ्या देवाने अन्यायच केला, मग मी 6 महिने देवाला गेलो तरी माझ्या तुझं काही फरक पडत नाही. पण त्याला हे लक्षात येत नसतं की पूर्वी 6 महिने तू देवाच्या ठिकाणी जायच्या वेळी जी पापकृत्य करत होतास ती करत नाहीयेस, म्हणजे तो परिणामच झालेला आहे. देवाला जाण्याने काही वाईट झालेलं नसतंच, पण आपलं वाईट कर्म आणि त्याचं फळ आड येत असल्या कारणाने आपल्याला चांगलं फळ दुर्गोचर व्हायला वेळ लागतो, डोळ्यासमोर येतात. आपल्याला वाटत असतं की आत्ताच्या आत्ता नोकरी बदलावी, पण समजून चाला प्रारब्धानुसार त्या व्यक्तीला 3 महिन्यात आत्ता जर का नोकरी लागली तर 3 महिन्यांनी जबरदस्त त्रास होणार असतो नोकरीत. तो टाळण्यासाठी आपलं जे उपास्य असतं ते त्याला 6 महिन्यांनी नोकरी लावतं, हे त्याच्या मनात येत नाही. आपण शंकेखोर असल्या कारणाने आपण देवावर श्रद्धा ठेवत नाही. आणि एखादा जर का तुम्ही बघितला, एखादा वारकरी बघा तुम्ही, लोक वारकऱ्यांची गोष्ट बघण्यासारखी आहे. वारकरी लोक बघा, वारकरी लोकांच्या 100-200 रुपये असतात खिशात, 38 किलोमीटर जातात, जास्त 38 काय जास्त किलोमीटर, कित्येक किलोमीटर, 100 किलोमीटर जातात, पण न थकता जातात. 38 तास रांगेत उभे राहतात, 2-2, 3-3 दिवस. आणि कशासाठी, काय काय मागतात. 30-30, 40-40 वर्ष जाऊन त्यांच्याकडे काही आज असे दिसलेत का तुम्हाला कधी वारकरी जे अतिशय मोठे भयंकर त्यांच्याकडे पैसा आहे, पण आपल्यापेक्षा जास्त समाधानी असतात. कुठेही बसतात, त्यांना राहून नसतो, बसतात. आपल्याकडे तो नसतो, आपल्याला मोठा अहंभाव असतो, मी सुट्टा बुटात आहे, मी कसा काय, मला जराशी धूळ लागली की त्रास होतो, हा अहंभाव त्यांच्याकडे नाही. कुठे रात्री झोपतात, दुपारचं मिळालं उपवास करतो. आणि म्हणून हे जे वारकरी लोक किंवा अशी जी तितिक्षा बाळगणारी जी लोक असतात त्यांना कर्मफल अनुभवायला जरी आली तरी त्याच्यातनं ज्ञानवृद्धी त्यांची होत असते, जी आपल्यासारख्यांची होत नाही. शहरातल्या लोकांची ज्ञानवृद्धी न होण्यामागे हेच कारण आहे. कारण शहरातल्या माणसाला, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, कर्मफळ अनुभवायला जे येतात ज्योतिषीय दृष्टिकोनातनं, आणि त्याचे प्रतिसाद जे असतात ते आपले आणि एखाद्या श्रद्धावान खेडूताचे कसे बदलतात ते तुम्हाला सांगतो. माझ्या परिचयात एक व्यक्ती आहे, 3 लग्न झालेली आहेत, 3ही डिवोर्स झाले, पण अजून 4थं लग्न करणार आहे. आणि एखादा जो समंजस व्यक्ती असेल, एखादा श्रद्धाळू व्यक्ती आहे, तो काय म्हणतो,
की अरे एकदा माझं तुटलं ना किंवा एखादी अमुक अमुक व्यक्ती कालवश झाली नवरा बायकोपैकी कोणी, तर तो काय म्हणाला, दैवात माझ्या नाही, मी आता उपासना करीत कालक्रमणा करतो आयुष्याची. म्हणजे ह्याच्यात त्याला लगेच लागलीच ज्ञान होतं की जी स्वीकृती जी आहे ती त्याला लागलीच येते, आणि हा पारदर्शी लढत बसलाय. आणि एवढं करून, इतकं करून, 4 लग्न करून फक्त मिळणारे काय भोगच, त्यातलं ज्ञान काही वेगळं आहे का? समजा मी 3 लग्न केली, ययातीचं उदाहरण आपल्या समोर आहे. ययातीने किती काय भोग इच्छा किती दाखवलंय, पण त्या भोगेचे दाखवून सुद्धा आणि भोग काम घेऊन सुद्धा त्याला परिणिती काय झाली, ज्ञानात वृद्धी अंशाने झाली. आणि म्हणून चित्तवृत्ती निरोधाने जी ज्ञानवृद्धी होत असते ना, की अमुक अमुक वासना माझ्या मनात आली, ती दाखवली. याने जी तेजवृद्धी जी होते किंवा ज्ञानवृद्धी जी होते ती भोग काम पूर्णतेने होत नाही. भोग कामाची पूर्णता ही एका मर्यादेपर्यंत ज्ञानवृद्धी करते. हा, एखाद्या व्यक्तीला काहीच भोग मिळाले नसतील समजा आयुष्यात, तर त्याने भोग अवश्य घ्यावे, त्याने घेतलेच पाहिजे किंबहुना थोडेसे, की थोडंसं सुख अनुभवलं पाहिजे, थोडंसं आपल्या लोकांचं प्रेम अनुभवलं पाहिजे, हेही शास्त्र सांगतं. पण त्याला सुद्धा मर्यादा घालून दिलेली आहे. एकदा भोग तो पूर्ण झाला, एकदा तृप्ती झाली की परत परत पुनरावृत्तीमध्ये तृप्ती नाहीये. हे जेव्हा माणसाला कळेल त्यावेळेला ज्योतिषशास्त्राच्या मुळाशी तो जायला लागतो. आणि मग त्याला कळतं की अरे शनी मला आता का देत नाहीये, कारण आता जे आहे त्याच्यात तो मला समाधानी राहायला शिकवतोय. आणि मग असा मनुष्य जेव्हा अतिशय श्रीमंत बनतो, त्यावेळेला अतिशय श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा तो वैरागी असतो. तो आपलं म्हणून स्वीकारत नाही. ते काय ठीक आहे, 10 कोटी आले काय आणि 10 रुपये आले काय, माझा चरितार्थ देव चालवतोय की नाही. गोंधळकर महाराज एकदा म्हणाले होते की सन्माननीय आयुष्य जगण्यासाठी जेवढे पैसे, जेवढा परिग्रह करायला लागतो तेवढा मला देवाने दिला, म्हणजे ती कृपा समजावी. सन्मानाने मला आयुष्य व्यतीत करता येते की नाही. आज मला कोणाकडे मागायला लागत नाहीये ना, बस झालं. ह्याच्या पलीकडे 2 अब्ज आले काय, मी 2 वेळा तेवढंच जेवणार आहे. आणि 2020 असले काय, तो तसंच जेवणार आहे. समाधानाचाच प्रश्न आहे शेवटी. तुम्ही अनेक श्रीमंत लोकांना विचारून बघा, त्यांचं हेच तुम्हाला उत्तर मिळेल की श्रीमंती सुख नाही. आता तुम्ही इलॉन मस्कचं उदाहरण घ्या, आज 3 लग्न केलेली आहे, इतका पैसा आहे की तो अख्खा एखादा देश विकत घेईल एवढा पैसा आहे, खरोखर विकत घेईल इतकी कुठे. आज तो मंगळावर यानं पाठवण्याचे विचारात तो त्याचं ते मोठं ध्येय आहे आयुष्यात, हा उच्च कोटीचा ध्येय आहे, प्रश्नच नाही. पण त्याच्या वैयक्तिक जीवनात ही पार्श्वभूमी त्याच्याकडे नसल्याने असमाधानी होतो. वैयक्तिक जीवनात आज समाधानी तो नाही. का नाही? कारण भोग, अतिशय भोगाकडे वृत्ती असल्या कारणाने, अर्थात तो कल्याणमय काम करतोय मनुष्य जातीसाठी, त्यामुळे त्याच्या भोगाकडे त्याची इच्छा लक्षही नसेल कदाचित, त्यामुळे हे उदाहरण कदाचित चुकीचं असेल. पण अनेक अशी पाश्चात्यांकडे उदाहरणं दिसतात आपल्याला की ती भोगाच्या मागे लागलेली आहेत आणि त्यांचं भोगकाम तृप्ती कधी काही होत नाही. आणि म्हणून भोगाने तृप्ती होत नसल्या कारणाने, भोगाने ज्ञानही मिळत नसल्या कारणाने उपासना सांगितलेली आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या वेळेला ही उपासना केली जाते त्यावेळेला आदल्या जन्मीची ज्या चुका असतात आपल्या, म्हणजे आदल्या जन्मीचे जे दोष असतात ज्यामुळे ते फळ आपल्याला ह्या जन्मी मिळणार असतं, ते दोष उपासना केल्याने आपलं जे उपासना दैवत असतं ते आपल्या समोर आणतं. उदाहरण तुम्हाला देतो. एखादी व्यक्ती आदल्या जन्मी चौरकर्म करत होती, समजून चला चोरी करत होती. चोरी केल्याने अतिशय मोठा दरोडा त्याने आदल्या जन्मी टाकला, मोठा दरोडा टाकला. आणि दरोडा टाकल्याने, राजकोष लुटल्याने, अतिशय राजकोष लुटल्याने भलत्याच लोकांना त्याची शिक्षा भोगायला लागली. ते त्याचं पाप या जन्मी त्याला भोगायला लागतंय आणि त्याला दरिद्र अवस्था या जन्मी प्राप्त झाली असं धरून चालतं. आता गुणवृत्ती क्रमानुसार ज्योतिषशास्त्र असं सांगतं, पुनर्जन्म सिद्धांतानुसार, की आदल्या जन्मीचे त्याचे जे गुण असतात, चौर्य कर्म हा गुण, तो आदल्या जन्मी प्रताडित केला गेला असल्या कारणाने तो तिथेच असतो. आणि म्हणून ह्या जन्मी सुद्धा तो त्याला साथ करतो.
आणि ह्या जन्मी सुद्धा त्याची वृत्ती कुठे हे चोर तिथे हे चोर अशी होते. तर आता उपासना केल्याने काय घडेल? आदल्या जन्मीच्या चौर कर्मामुळे आणि दरोडा टाकल्याने आणि इतरांना त्याची शिक्षा भोगायला लागल्यामुळे आणि तो शिक्षित न झाल्यामुळे आदल्या जन्मी दुसऱ्यांच्या अन्यायामुळे होणारं जे कर्मफळ आहे त्या जन्मीचं जे दरिद्रता आहे ते त्याला जे भोगायला लागतंय ते त्याला भोगण्यापासून जर का वाचायचं असेल तर उपासक दैवत काय करतो? तर त्याला चोरी करू नको हे ह्या जन्मात सांगणारी 4 मंडळी त्याच्या बाजूला उभी करतात आणि ते परोपरीने त्याला समजावं. म्हणजे उदाहरणार्थ त्याला ह्या जन्मी आई बाबा असं मिळतील की ते सांगतील त्याला लहानपणापासूनच की बाबा चोरी कधी करू नये. मग त्याच्या चोरीची उर्मी मनात येईल. पण एक वेळी येईल की ज्यावेळी ह्या जन्मात परिस्थिती तशी निर्माण होईल की त्याला चोरी करायला लागते आणि त्याला आई बाबांचे शब्द आठवतील आणि आई बाबांचे शब्द आठवल्यामुळे तो काय म्हणेल, अरे नाही या मला येतंय खरं पण आई बाबांनी मला चांगलं शिक्षण दिलंय, मी आज जन्मी चोरी करणार नाही. ज्या क्षणी आदल्या जन्मीचं कर्माची पुनरावृत्ती होणार नाही त्या क्षणी आदल्या जन्मीचं जे कर्मफळ आलेलं आहे ते या जन्मीचं नाहीसं व्हायला सुरुवात होईल. त्याचं कारण ह्या जन्मी ते कर्मफळ येण्याचा उद्देशच हा असतो की त्याने आदल्या जन्मीची चूक सुधारावी. ह्या जन्मी त्याने ती सुधारली. म्हणजे मगाच्या उदाहरणात घ्यायचं झालं 6 वाजता जो मुलगा उठत नाहीये लवकर तो जर का आई यायच्या आत फटका मारायला यायच्या आत जर का 6 वाजून 5 मिनिटांनी म्हणा 6 मिनिटांचा उठून उभा राहिलेला दिसतोय आईला तर आई फटका मारेल का? नाही की नाही? म्हणजे 5 दिवस जशी फटका मारते तसा यावेळी बसेल का फटका? नाही बसणार, कारण ती चूक त्याने सुधारली. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला लक्षात येतं की चूक सुधारली म्हणजे कर्माशयातले गुण कमी होतात आणि त्या कर्माशयातले जे भोग असतात ते कमी होतात. आणि म्हणून उपासना सांगितलेली आहे. उपासनेमुळे आपली वृत्ती सद्गुणी होते आणि सद्गुण आपले बळावल्यामुळे पापकर्माचा निचरा लवकर व्हायला लागतो. आता हे झालं उपासकाच्या दृष्टीने. आता शेवटचा भाग मी घेतो एक 10 मिनिटाचा की तो घेतो की ज्योतिष जे बघतात कुंडल्या जे बघतात त्यांच्यासाठी उपासना किती महत्वाची आहे ह्याचा आपण एक 10 मिनिटं उहापोह करूया आणि मग व्याख्यान थांबूया. ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रह असल्या कारणाने 12 राशी 27 नक्षत्र त्यांचे चरण 12 वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या आणि प्रत्येक अंशानुसार फलकथन बदलल्या कारणाने इतके वेगवेगळ्या प्रकारच्या भोग इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर येतात. त्याला काय म्हणता येईल तर प्रमथन असं त्याला म्हणता येईल, ज्याला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये की मिक्सचर सगळ्या गोष्टींचं अनेक मिश्र सरमिसळ फळांची इतकी समोर येते की अमुक अमुक नक्षत्रात अमुक अमुक राशी आणि अमुक अमुक अंशात 2 ग्रहांच्या समान कुंडल्या असल्या तरी दोघांना फळ वेगवेगळे मिळतात. मग आता जो ज्योतिष बघतोय किंवा जो कुंडली बघतोय त्याच्यासमोर 2 समान कुंडल्या जरी आल्या तरी जर का तो उपासक असेल, समजा एखाद्या दत्ताचा उपासक असेल, गणपतीचा उपासक असेल, शुद्ध राहणारा असेल, शुद्ध आचरणाचा असेल, सत्याने वागणारा असेल तर त्याला समोरच्या व्यक्तीला काय फळ मिळणार आहे हे लागलीच कळतं. आतूनच फळ येतं ते. मी याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे, ते खरोखरीच आतून येतं आणि त्याला कसं येतं ते सांगता येत नाही. अर्थात काही जणांना हे हुकमी जमतं, काही जण सत्यसंध असल्या कारणाने सत्याच्या अतिशय तीव्र असल्या कारणाने पूर्वीचे ऋषी म्हणा पूर्वज म्हणा आपले त्यांना लागलीच हे फलकथन कळत असेल. आमच्यासारखे जे अजून दुर्बोध आहेत त्यांना कधी कधी हे फळ अनुभवायला येतं. कधी कधी आम्हाला कळतं की अरे या व्यक्तीला असं होऊ शकतं आणि मग खरंच होतं. मग ती व्यक्ती येऊन सांगते अरे तू म्हणाला होतास तसंच झालं. पण हे कायम आम्हाला जमत नाही. काही काही जे अतिशय ह्याच्यातले विद्वान ह्याच्यातले अतिशय सत्यसंध आणि सिद्ध पुरुष जे असतात त्याने सतत अनुभवाला येतं. तर ते काय येतं तर लाखो सरमिसळ झालेल्या फळातून समोरच्या व्यक्तीच्या कर्माशयाशी ते इतके एकरूप होतात की त्यांना समोरच्या समोर तर हाताच्या फळाप्रमाणे फळ दिसतं की ह्या व्यक्तीला काय आवळ्याप्रमाणे फळ दिसतं
की अरे ह्या व्यक्तीला अमुक अमुक दिवशी अमुक अमुकच होणार, किंवा अमुक अमुक दिवशी याचा राज्याभिषेक होणार, अमुक अमुक दिवशी त्याला नोकरी मिळणार, हे त्याला दिसतं. आणि हे खरोखरीच विज्ञान आहे. आणि हे मी तुम्हाला स्वानुभवातनं सांगतो. हे अनुभव घेतल्याशिवाय कळण्याचं शास्त्र नव्हे. आणि म्हणून मी अनेकदा अनुभवलेलं आहे की जे फलज्योतिष सांगणारे लोक असतात, जे विज्ञानाने त्याच्याकडे जातात, गणितीय कॅल्क्युलेशन्स नाही, गणित करून त्यांचं बरोबर येतच असं नाही. पण जो उपासक आहे, एखाद्या त्याचा उपासक असतो, भटजी असतो, एखादा प्रचंड त्याची रोजचं अनुष्ठान असतं, त्याने सांगितलेलं वाक्य खरं खरं होतं. कारण त्याच्या वाणीला सत्यता असते, त्याच्या वाणीला धार असते सत्याची. आणि म्हणून सत्याचरण केल्यामुळे, त्याने सत्याने आचरण केल्यामुळे तो जे बोलत ते खरं व्हायला लागतं. आणि तसंच फळ त्याच्याकडनं चिंबवून बोललं जातं असं म्हणू आपण. तर या गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं की फलज्योतिषशास्त्र म्हणजे काय. आपण हे बघितलं की फलज्योतिषशास्त्राचा आधार ग्रह नक्षत्रांचा कसा असतो. हे बघितलं की उपासना कशी असते आणि ती कशी करायला हवी. उपासना कशी असते आणि ती कशी केली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ते भोग कमी होतील आणि आपण आपलं प्रारब्ध शुद्ध करू शकू, हे आपल्याला कळलं. आणि आपण असंही बघितलं की फलज्योतिष कथन करणाऱ्याने कुठल्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ज्या ज्या ज्योतिषांकडे गेलाय, जर का पैसे घेणारा ज्योतिषी असेल तर तो खोटाच समजा. मी हे स्पष्ट विधान करतो, 1 रुपयाही घेईन. आणि असंही नाही की तुम्ही पाहिजे तेवढे ठेवा, तो सुद्धा खोटाच. ज्योतिषशास्त्राचं विधान आहे की फलज्योतिष सांगणाऱ्याने पाणी सुद्धा प्यायचं नाही समोरच्या व्यक्तीचं, ज्याचं कथन करतोय. इतका जो शुद्ध, इतका जो निरपेक्षपणे सांगतोय, त्याच्याकडे तुम्ही जात जा. हे मी तुम्हाला शास्त्राला स्मरून सांगतो. मी असेही ज्योतिषी बघितलेले आहेत. मी पैसे घेत नाही, पण समोरच्याने जर का ठेवलं तर त्याच्या मनाने ठेवले. म्हणजे हे काय झालं, म्हणजे हे झालीच ना त्याची, पैसेच घेतलेस तू. त्याला बार्टर म्हणतात आजच्या काळात. इन कॅश ऑर इन काइंड. कुठलं तरी तू त्याचा मोबदला घेतोस, म्हणजे चूकच, पापाचंच धन्य होतात. आणि म्हणून पूर्वीचे जे ऋषी मुनी असत, ते कधीही ही गोष्ट जी असेल ती कधीही पैशासाठी करत नसत. कधी ती समोरच्या व्यक्ती अडलेला आहे, त्या अडलेल्या व्यक्तीला त्याच्यातलं कर्माशातनं कसं सोडवता येईल. म्हणून जर का गणेश पुराण जर का तुम्ही वाचलं तर गणेश पुराणामध्ये तो सोमकांत जो राजा आहे, सुरुवातीला जो घेतलाय, तो भृगु ऋषींकडे जातो. हे भृगु ऋषी म्हणजे त्रिकाळ जन्म कथन करणारे, 3 जन्म सांगणारे व्यक्तीचे समोर बसलेले आहेत. इतके उच्च कोटीला बसलेला सत्पुरुष. तर तो त्याच्याकडनं काही घेत नाही. तो चवन ऋषी नव्हे, त्यांच्या मुलाला सांगतो, जा त्या सोमकांतांना घेऊन ये, आपण त्यांची अडचण दूर करू. त्या जन्मात कुष्ठरोगाने पीडित झालेले असतात आदल्या जन्मीच्या पापकर्मामुळे, तर त्यांना गणेश उपासनाला लावून देतात. इतके निरपेक्ष आणि सिद्धिमान असलेले असे ऋषी पूर्वीचे होते, सिद्ध पुरुष. आणि आजच्या काळात ही हीनता आपल्या हिंदू शास्त्राला जी आलेली आहे, संस्कृतीला, ती हे मोबदला घेणाऱ्या माणसांमुळेच आलेली आहे. म्हणून वाट लागलेला आहे शास्त्राला सगळ्या. आणि म्हणून पूर्वीसारखे वाणीला धार असलेले ऋषी निर्माणच होईल असे झाले आजच्या काळात. कारण पैसा, सगळे पैसे. मी पत्रिका बघितली, मला पैसा द्या. मी व्याख्यान दिलं, मला पैसा द्या. हेच सुरू झालं सगळीकडे. निरपेक्ष राहिलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर असे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर इतकी हजारो व्याख्यानं झाली हिंदुस्थानात, 1 रुपया कधी घेतला नाही व्याख्यानाचा, कधीही नाही. म्हणून त्यांना एक दिवस सांगितलं, आणि तेही भविष्यवक्ते होते म्हणून मी उदाहरण घेतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 38 ते 40 भविष्यवाण्या कुठलंही ज्योतिष माहीत नसताना हिंदुस्थानाबद्दल केल्या, आणि सगळ्या खऱ्या ठरल्या. सगळ्या 38 ते 38 माझ्याकडे लिस्ट आहे. जो आहे त्याने अवश्य, मी तुम्हाला अख्खीच्या अख्खी यादी सांगतो आणि तारखा सांगतो ज्या वेळेला खऱ्या झाल्या आणि केल्या. त्याला लोक सांगायचे की तात्याराव, तुम्ही इतकं भविष्य व्याख्यानं देता अख्ख्या भारतभर, तुम्ही 1 रुपया जरी व्याख्यानाचा घेतला तर तुम्ही अब्जाधीश व्हाल. हे अमुक व्याख्याने पैसे घेतात, अमुक व्याख्याने घेतात. सावरकर म्हणाले, त्यांचा हेतू वेगळा आहे, माझा हेतू वेगळा आहे. एका विषयात समजून घ्या. हे खरे लोक, हे सत्पुरुष. आणि हे आता होणार नाही. तुम्हाला अजून एक दुसरं उदाहरण देतो. आजच्या काळातले सत्पुरुष संभाजी भिडे म्हणून गुरुजी आहेत, राहतात भिडे गुरुजी म्हणून आहेत, सांगलीला राहतात. त्यांचं एकदा आचरण बघा जाऊन सगळ्यांनी. प्रत्येक हिंदू धर्माच्या माणसाने
पाया पडलं पाहिजे असं आजचं चरित्र त्यांनी घडून दाखवलेलं आहे स्वतःतून. 1 रुपया कधी घेत नाही, सगळं देशासाठी. हे लोकच हे खरे भविष्य व्यक्त आहे, ते लक्षात घ्या. ह्यांच्याकडे जाऊन त्यांचा शब्द निशब्द ग्रहण करणं आजच्या काळात आपलं कर्तव्य आहे, आपल्या लोकांचं. कुठल्या तरी दीड बाबांकडे जायचं, कुठल्या तरी ज्योतिषाकडे जायचं, जो 500 रुपये घेतो, 1000 रुपये घेतोय, आणि मग तो सांगतो अमुक अमुक दशा आहे, 8 वर्ष आहे, तुम्ही अमुक पूजा करा, 20,000 खर्च आहे, 25,000 खर्च आहे. पण हे सांगत नाही रोजच्या रोज एखाद्या देवाला जा, त्याचा काही स्वार्थ नाही ना. पूजेत स्वार्थ, पूजा केली की त्याला त्याचे गिदादी मिळणार, 25,000 की 10,000च्या खिशात जात आहेत. हे चाललेलं आहे. म्हणून आजच्या काळात आव्हान आहे सगळ्या ज्योतिष बघणाऱ्या लोकांना की त्यांनी पैसे घेणं बंद करावं आणि शास्त्राला बाट घेणं बंद करावं. या म्हणून अनेक लोक जे म्हणतात ना की ज्योतिष शास्त्र चुकीचं आहे, तर मॅथमॅटिक्स कॅन नेव्हर बी रॉंग. 2 अधिक 2 4च होणार आहे. आमच्यासारखे ज्योतिषी नालायक आहेत की जे असं म्हणतात की ज्यांच्यामुळे शास्त्राला बाट आलेला आहे. ज्योतिषांची काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळे शास्त्राला बाट येणार नाही. उद्या जर का सचिन तेंडुलकर आऊट झाला तर क्रिकेट फडतूस खेळण्या म्हणण्यात काही कोण नाही, हे असं म्हटल्यासारखं आहे ना. एखाद्या ज्योतिषाचे 10 भविष्यवाण्या चुकल्या म्हणजे ज्योतिष शास्त्र खोटं आहे असं कसं म्हणतात? तो शास्त्री खोटा आहे म्हणा. पण आपली चूक हिंदू धर्माची की ज्याला त्याला शास्त्रीय रूप करून टाकलेलं आहे, ज्याला त्याला शास्त्री पदवी मिळालेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज समोर 25-30 लोक आज तुम्ही बसलेले आहात, 30-35 लोक, 30 एक लोक तरी आहात दिसताय, 25 एक लोक तरी. त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही अशा ज्योतिषांकडे जा जे पैसे घेत नाही. मी तुम्हाला नावं देतो त्यांची, जर का आणि तसेच ज्योतिषी सुचवा इतरांना. आणि मी माझ्या पाहण्यात आहेत तसे ज्योतिषी आजही. जसं नक्कल जी केली जाते ती खऱ्यावरनं केली जाते, म्हणजे खरे कुठेतरी आहेत म्हणून नकली निर्माण होतात. खरे कुठेतरी आहेत ह्याच्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी. आपल्या लोकांचं काय झालंय, हल्ली कुठे खरा मिळणार म्हणून खोट्याकडे जातात. खरे जरा शोधायची फक्त देरी आहे म्हणतात तसं. थोडे शोध करा. मग मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो खऱ्या लोकांची, जे खरोखर बघतात आणि ते तुम्हाला नीट मार्गदर्शन करू शकतील, अतिशय उत्तम. अनेक ग्रंथात उपास आहेत त्यांच्या. तर हे माझं आव्हान सगळ्यांना आहे. आणि आज मी अशी आशा करतो की तुम्हाला हा विषय, हा ज्योतिषशास्त्राचा मूलभूत सिद्धांत उपासनिष्ठेचा कसा संबंध आहे हे कळलेलं आहे असं मी गृहीत धरतो. तुम्हाला ज्योतिषशास्त्राचे काही प्रश्न आहेत का किंवा काही पडलेले तर ते मला सांगा. असे 5 मिनिटं आपण घेऊया. एखादं पडलेला की मनात तो सांगा. तो जर का असेल तर आपण तो घेऊ. एखादा विचार करू की तुम्हाला आलेला अनुभव किंवा काय करायला हवं अशा वेळी. बोला ना काय. हा हा बरोबर. हा हा बरोबर 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 बरोबर. तर आता त्याचं गणित कसं आहे, ज्योतिषशास्त्रात 7.5 हा जो भाग आहे तो लग्न कुंडलीनुसार पासून चंद्र कुंडलीनुसार केला जातो. आता तुम्हाला जरा वैज्ञानिक सांगतो मी काय. कुंडलीत चंद्रकुंडलीत चंद्राला प्रथम स्थानी मानून, लग्नस्थानी मानून 7.5 वर्ष कशी धरली जातात की जी रास आपली आहे त्या राशीच्या आदल्या राशीत जेव्हा शनी येतो, म्हणजे आता समजा एखाद्याची कुंभ रास आहे समजून जा, आणि तर मकरेत ज्या वेळेला शनी प्रवेश करतो 2.5 वर्ष, शनी एका राशीत 2.5 वर्ष असतो. मकरेत प्रवेश करतो ती 2.5 वर्ष, जी त्याची स्वतःची रास ती 2.5 वर्ष, आणि जी पुढची रास आहे ती 2.5 वर्ष, मिळून 7.5 वर्ष होतात. ही 7.5 वर्षाची धरून ती 7.5 होते. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की पहिल्या ह्याच्यात त्रास का होतो, कारण चंद्रकुंडलीनुसार प्रथम स्थान हे तनुस्थान मानलं आहे स्वतःच, आणि मागल्या राशीचं जे स्थान आहे ना ते 12वं स्थान मानलं आहे. आणि 12वं स्थान हे व्ययस्थान मानलेलं आहे. व्ययस्थान म्हणतात त्याला, किंवा अनेक त्रासांचं स्थान सुद्धा मानलं गेलेलं आहे. जेणेकरून त्यावेळेला अनेक समस्या उद्भवतात, व्यय होतो. मग तो व्यय कशाचा होईल, तो पैशाचा व्यय होईल, तो वेळेचा व्यय होईल, कदाचित तो जीवाचा सुद्धा व्यय होईल. कुंडलीनुसार फलकथन बदलतं. व्यय होणे निश्चित आहे, व्यय होणे निश्चित आहे.
आणि म्हणून प्रथमची जी 2.5 वर्ष प्रत्येकाच्या, पण ह्याला सुद्धा उपाय आहे. जर का तुमचं जे उपास्य असतं, जे काही ज्याला तुम्ही बसता, जे काही उपास्य आपण जे करतो, आता तुम्ही जर का दत्ताला गुरु मानलेला आहे, जर का तुम्ही दत्तालाच मानलेला दत्ताच करता ना, तर तुम्ही तर तुम्ही दत्ताला जाता, तर दत्ताचं तुम्ही जेवढं करा, तर त्याला रोज जाणं, स्वामींना दत्ताला रोज जाणं, गुरुंना रोज जाणं, याने जे व्यवस्थानातल्या 2.5 वर्षाचं जे फळ आहेत ना, ती कमी होतात, हे लक्षात घ्या. ती 80% कमी होतात, हे लक्षात घ्या. 20% तुम्हाला भोगायला लागतात. ती का लागतात? कारण त्याच्या मागे गणित असं असतं की ती भोगात तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं शनीला. मग अशा मी काय करावं, शास्त्राभ्यास कशासाठी करावा, की त्या भोगातनं मला काय शिकवायचं देवाला, ते ज्या क्षणी तुम्ही शिकताना, आणि मी तुम्हाला मी उदाहरणाने सांगतो, मी लोक उभी करीन आज बाजूला, जी तो त्यांचा दोष दूर झाला मनातला, तो जो अवगुण होता तो दूर झाल्याबरोबर त्यांना फरक पडायला लागलेला आहे. फक्त त्याच्यावर मेहनत मात्र घ्यायला हवी, आणि ती मात्र दुसरं कोणी नाही घेऊ शकत असं आहे. आणि देव सुद्धा काय करतो, तुम्हाला या पातळीला आणून ठेवतो ते भोग कमी करून, की तुम्ही मेहनत घेऊ शकाल. म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो, की समजा शनीचा पहिला 12 जर शनी आहे एखाद्याला, कुंडली पहिली 2.5 वर्ष चालली आहेत, आणि त्याला समजा भयंकर कष्ट करायला लागतात, म्हणजे दिवस रात्र कष्ट करायला लागतात उपजीविकेसाठी, घर चालवण्यासाठी. समजून चला की घरात जितकी लोक आहेत त्याची सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे, असं धरून चालू. आणि त्याला अमुक 2 वेळेला शिफ्ट करायला लागतात, पैसा आणायला लागतोय, 2 वेळेला काम करायला लागतंय, 2च तास झोप मिळते, असं समजा तो अनुभवायला आला व्यवस्थानाच्या शनीचं, भरपूर जबाबदारी अंगावर पडली. तर उपासना केल्याने समजा त्याने रोजच्या रोज जर तो देवाला जायला लागला, तर त्याने घडेल काय, की दत्तात्रय काय करतील, दत्तात्रयांचं काम त्याचं भोग पूर्ण दूर करणं नाहीये. दत्तात्रयांच्या मनात कसं असतं, की त्यांना तयार पण करायचं असतं त्याच्यात. ती शनीची 7.5 फक्त फुकट जाता कामा नाही, त्याच्यातनं त्याची उत्क्रांती पण त्यांना घडवायची असते. मग अशा वेळी ते काय करतात, की हा जो त्याला 10 तास जो काम करायला लागतंय ना, त्याला ते काय करतात, अचानक त्याला काय होतं, की अनुकूल्य मिळायला लागतं त्याला, हळूहळू त्याला त्याला हळूहळू अनुकूल्य यायला लागतं, म्हणजे त्याला हळूहळू वेळ मिळायला लागतो. मग तो काय करेल, त्याला जे आधी 4 तास कष्ट करायला लागत होते ना, कष्ट तर करायला लागतात, पण 4 तास त्याला जरा विश्रांतीला द्यायला लागतो. आणि मग बघता 4 तासात तो काय करतो. मग समजा त्या 4 तासात तो दत्तात्रयाला रोज जात राहिला, तर त्याची अजून व्याधी कमी करतात. म्हणजे त्याला शिकवायचं काय होतं त्याच्यातनं, की बाबा तू विनम्र राहा, कष्ट कर, आणि अहमभावाने काहीतरी उगाच सगळे फुकट दौडू नकोस तुझा. तो जर का त्या 4 तासात शास्त्राभ्यासही करतोय, तो मनापासून तो चांगला वागतो लोकांशी, तो पापकर्म करत नाही, ह्या सगळीकडे नजर ठेवून असतो. कारण ते जे आत्मतत्व जे आहे ते आपल्या शरीरातही असतं, आणि ते अतिशय डोळ्यात तेल घालून बघत असतं आपण काय प्रत्येक कृती करतोय, आणि त्यानुसार त्यातून फळ मिळत असतं. आणि म्हणून आपल्याला असेही लोक असतात की जे मनातच देव असतो, त्यांच्या मनात देव जात नाही पुढे, पण अतिशय विनम्र असतात, आणि रोजच्या रोज ध्यान करत असतात, रोजच्या रोज त्या परमेश्वराची मनावर बोलत असतात. पण ही पातळी जोपर्यंत येत नाही मुलीसारखी, जी 80-90% लोकांची नसते, त्यांनी हे मान्य करावं आणि रोजच्या रोज देवाला जात राहावं. तुम्ही रोज दत्ताला जात जा, म्हणजे हळूहळू तुमचं दत्तात्रयच आहे ना दैवत, दत्तगुरु स्वामी दत्त, तुम्ही जात जा. त्याला जात राहिल्याने ना आपोआप तो भोग कमी होईल, आणि पुढच्या 2.5 वर्षांसाठी ते तयार करतील तुम्हाला. पुढच्या 2.5 वर्षात, मग आता पुढच्या 2.5 वर्षात पण सांगून ठेवतो, पुढच्या 2.5 वर्षाचं काय असतं, तनुस्थानातनं शनी जातं, मग शारीरिक व्याधींचं ते कधी कधी स्थान उद्भवू शकतं. मग अशा वेळी काय करायचं, आधीच्या 2.5 वर्षात व्यायामाची सवय ठेवायची. मग व्यायाम जर का तुम्ही आधीच सुरू केला, तर त्या 2.5 वर्षात एकदम येऊन पडत नाही. मग समजा त्या 2.5 वर्षात गुडघेदुखी सुरू होणारच आहे, समजून चला, गुडघे दुखतात, तुझे गुडघे दुखतात ना, तर ती सुद्धा चालू होणार असेल, तर ती काय करावी, तर आत्ताच तुम्ही जर का सुरुवात केली, चालू केली, जर का आत्ताच समजा वेळात शनी असतानाच तुम्ही व्यायाम सुरू केला, रोजचा समजा 2 किलोमीटर चालून आले, आणि त्याच्यातच दत्ताला जाऊन यायचं त्याला, तर ही युक्तीने जर का आपण अशा गोष्टी केल्या ना, तर पुढचे जे भोग असतात ना, आता याचा अर्थ तुम्हाला शनी प्रथम स्थानात जाताना दुखणार नाही असं नाही, पण ऑपरेशनचं तुमचं दुखण्यावर येईल.
ऑपरेशन जे लिहिलेलं असतं वाक्यात ते येईल काय की अरे त्याला पाय दुखतात तेल लावल्यावर थांबतात, ह्याच्यावर येईल. ही घटना घडते आणि हे तुम्हाला मी कुंडल्या आणि लोक अशी उभं राहून तुम्हाला दाखवू शकतो. इतके कुंडल्या आजवर बघितले आहेत आणि खरोखर अशीच फळं मिळतात. देवाला कुठल्याही मोठ्या पूजेची लाखभरची पूजा केली मी अजिबात त्याचे रोज रोज जर का देवाला जात राहिलं ना, कुठलेही आवडतं कुठल्याही देवाला जावं, मग ज्याचं त्याचं उपास्य त्याला माहिती असतं. एक देव आपल्याला मनात आवडत असतो, त्याला आपण जात राहिलो म्हणजे आपोआप हे जे भोग असतात ते कमी होत जातात. हे खरं मी तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुम्हाला अनुभवाला आलं असेल सगळ्या लोकांना आज जाऊन जाऊन देवांना. त्यामुळे एवढं मी सांगतो आणि मी हे गृहीत धरतो की तुम्हाला ज्योतिषाचा गाभा, उपासनेचा गाभा आणि त्याने काय होतंय कळलं असेल. माझी विनंती आहे की ज्योतिष जे बघतात, गुंडेला जे बघतात, त्यांनी आजपासून हे युट्यूबला व्याख्यान जाणार आहे म्हणून मी मुद्दामून आवाहन करतो की आजपासून त्यांनी निग्रह करावा मनाचा की एकाही कडनं एक रुपयाही घेणार नाही ज्योतिष बघण्याचा आणि कोणी काही ठरवलं तेही घेणार नाही, काही ठरवलंही घेऊ नये, पाणी सुद्धा त्याच्याकडनं पिणार नाही असं नेहमी करा प्रत्येकाने. आणि इतकं सचोटीने त्यावेळेला हिंदुस्थानातले 4-5 ज्योतिषी जरी वागायला लागले तरी पहिल्यासारखे 70शी निर्माण होतील. आज 7 ऋषी पुरले होते त्यावेळेला, हे लक्षात घ्या. अख्ख्या हिंदुस्थानाला वर आणायला 7 पुरतात. असा सचोटीवाल्या फक्त 7 लोक तयार झाली तरी हे हिंदुस्थान उद्धरून निघू शकतो असं माझा आवाज आहे. कारण आताची जी आदल्या पिढीतली जी लोक आहेत मोठी मोठी ती जायला लागली आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी नाही. तर शास्त्राला गुरु मानून आजपासून ही प्रेरणा घ्या आणि लोकांनीही जे पैसे घेणारे ज्योतिषी आहेत त्यांच्याकडे जाणं बंद करा आणि त्यांचे बिझनेस बंद करून टाका. कारण हा अतिशय दिव्य विषय असल्या कारणाने काही विषय तरी दिव्यतेतच ठेवले पाहिजेत. हा हिंदुस्थानाने निग्रह केला पाहिजे. तुम्ही अर्थार्जन करायचं तर ज्योतिषांना माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठेतरी नोकरी करा 8 तास, तिथे नोकरी करून अर्थार्जन करा, उभेल्या वेळात ज्योतिष बघा. तसं करता येतं. मी अनुभवातनं सांगतोय. मी सुद्धा आज 11 ते 8 जॉब करणारच आहे, सेवेकरीच आहे, शूद्राचंच काम करतोय मी पण, ब्राह्मण असून एक शूद्राचंच काम आहे, 8 तास रात्रीच करतोय. इथे आता ब्राह्मणाचं मात्र काम करतोय, हे लक्षात घ्या. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की असं तुम्ही आचारसंहिता जर बाळगली तर हिंदुस्थान परत तेजपुंज होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. नमस्कार.